पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेअर करें और लाईक करें। सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून शहर परिसरात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे। मंगळवारी रात्री देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या जुना पुणे नाका, वसंत विहार, यश नगर, तुळजापूर महामार्ग यांसह अर्धे सोलापूर शहर पाण्याखाली गेल्याने सर्वत्र एकच हाहाकार माजलेला दिसून आला। हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी एखाद्या नदीप्रमाणे तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहू लागलेले दिसून आले। त्यामुळे येथील वाहतूक सकाळपासूनच संथ गतीने सुरू होती। तलावातील पाणी तुळजापूर महामार्गालगत असलेल्या ओढा आणि नाल्यांमध्ये दाखल झाले। ओव्हरफ्लो झालेल्या ओढ्यांमधून हे पाणी रस्त्यावर वाहण्यास सुरुवात झाली। या घटनेनंतर वाहनधारकांनी सतर्कतेच्या दृष्टिकोनातून वाहने सावकाश चालवण्यास सुरुवात केली। तर शहरातील वसंत विहार, यश नगर, बाळे परिसरातील संतोष नगर आदींसह विविध भागात पावसाचे पाणी शिरल्याने येथे देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। त्या अनुषंगाने मडकी वस्तीपासून जुना पुणे नाकाकडे येणाऱ्या पुलावरून आदिला नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बॅरिगेड्स लावून बंद करण्यात आला आहे। आतापर्यंत शहराच्या बाळे परिसरातील संतोष नगर, तोडकर वस्ती, जय मल्हार नगर आदींसह चाललेला बार्शी रोडवरील नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे। त्यामुळे शहरात महापुराची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील पावसाचे पाणी देखील शहराकडे येणाऱ्या आदिला नदीत आणि त्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने नदी व नाल्याकाठी असणाऱ्या नगरात गुडघाभर पाणी साचलेले दिसत आहे। शहर आणि जिल्हा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी थांबलं असून त्यामुळे खरीपातील तूर, उडीद, सोयाबीन, मूग यांसह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतकरी दरवर्षी आपल्या काळी आईची ओटी भरण्याच्या भावनेने शेताची संपूर्ण मशागत करून खरीपाची पेरणी करतो। तो आपल्या दैनंदिन गरजांना फाटा तर देतोच, प्रसंगी आपल्याला पोटाला चिमटा काढून पीक वाढीसाठी दिवस रात्र श्रम करतो। यंदा प्रारंभापासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शिवारात डोलत असलेली पिके, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे मातीत मिसळला आहे।